1 2 3 चेंज करा. सोडा तुम्ही ते. हे सोडू हा नाही सोडा तुम्ही. इथं पकडू द्या. आणि कुठे आहे बघा, इकडून या. असं इकडून या. तिकडून येऊ का? हा म्हणतात ज्या ठिकाणी भीती संपते तिथून श्रद्धेचा प्रवास सुरू होतो आणि असाच प्रवास आहे डागवैरीचा. एक गड, एक देवस्थान आणि एक परीक्षा स्वतःवरच्या विश्वासाची. सह्याद्रीच्या रांगेत माळशेज घाटाजवळ उभा असलेला डागवैरी गड. त्याकाळी हा गड जुन्नरच्या व्यापारी मार्गावर होता, जिथून डोंगरदऱ्यामधून जाणाऱ्या मार्गाचं निरीक्षण केलं जाईल. इसवी सन 1275 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात या परिसरात बहिरी देवाचं पूजन सुरू झालं. बहिरी म्हणजे गुहेत बसणारा देव आणि म्हणूनच या गुहा आजही भक्ती आणि भीतीचा संगम आहेत. इसवी सन 1630च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या काळात हा परिसर मुघलांच्या नजरेत होता, पण डागबैरीच्या उंच सुळक्यावरून कोणालाही चढाई शक्य नव्हती. म्हणूनच तो अभेद्य किल्ला म्हणूनच ओळखला जाईल. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार एकदा एका साधूने गुहेत कठोर तप केले होते. रोज रात्री एक वाघ त्या गुहेत येत असे, पण साधूच्या ध्यानामुळे तो शांत होत असे. शेवटी देवबहिरीने त्या वाघाला आपला रक्षक बनवलं. डागबहिरी गडावरील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बहिरी देवाचं मंदिर असलेली लेणी. गुहेत प्रवेश करण्यासाठी 700-800 फूट उंच कडा चढावी लागते. काही ठिकाणी लोखंडी शिड्या आणि दोरखंड आहेत, तर काही ठिकाणी भिंतींना चिकटून चालावं लागतं. गुहेत प्रवेश केल्यावर समोर छोटंसं देवस्थान दिसतं. गुहेत प्रकाश कमी असतो. गुहेत आपल्याला पाण्याचे 2 छोटे टाके पाहायला मिळतात. डागबहिरी लेणीही डागगडाच्या कातळात कोरलेले आहेत. याच्या वरच्याच बाजूला आपल्याला डागगड पाहायला मिळतो. कडकराईचा सुळका आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत चढताना एक वाट डावीकडे जाते. या वाटेने 30 मिनिटात गड माथ्यावर पोहोचता येते. किल्ल्याचा माथा फिरण्यास साधारण 30 ते 40 मिनिटे लागतात. वाटेने किल्ल्यावर येताना एक जुना दरवाजा लागतो. दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दरवाजातून आत आल्यावर आपल्याला भवानी मातेचे मंदिर पाहायला मिळते आणि एक मोठा वाडा पाहायला मिळतो. हे देखील ढासळलेल्या अवस्थेत आहेत. त्याच्यासमोर शंकराची पिंड आहे. गडावरती आपल्याला चौथरे, कोठार, पाण्याचे तलाव, मंदिराचे चौथरा, मुख्य दरवाजा, तटबंदी अशा अनेक प्रकारच्या वास्तू पाहायला मिळतात. डागगडाच्या शेजारीच एक उंच सुळका पाहायला मिळतो. या सुळक्याला कडकराईचा सुळका असे बोलले जाते. पहाटे 4ला ट्रेक चालू केल्यामुळे सुरुवातीला आम्ही डागबैरीची लेणी पाहिली, त्यानंतर डागगड आणि आता कडकराईचा सुळका. हे तिन्ही ठिकाणे एका दिवसात करणे खूप अवघड आहे. डागबैरी गड म्हणजे फक्त एक ट्रेक नाही, तो आहे श्रद्धा, धैर्य आणि संयम याची परीक्षा. जो माणूस इथे पोहोचतो तो शिखरावर नाही, स्वतःवर विजय मिळवतो. इतिहासाच्या पानामधून इथं आलेल्या प्रत्येक साधकाने बहिरी देवाच्या चरणी आपला अभिमान अर्पण केला आहे. वड बिले इकडे हा वड तर बिले डाईट हा चला
बाहेर निघणार आहे तुम्ही सर. हा हा हे चेंज करा पहिले तुम्ही. तुमचा सेल्फ चेंज करा. हे बिल घेतलाय ना. हो थांबा थांबा सेल्फ चेंज करतो आधी. अहो नाही पोचत तिथपर्यंत. हो तिथपर्यंत पोचत नाही हो सेल्फ. गेला ना हेल्मेट घेऊन. वरती आहे की मग थोडं फोटो काढायचा. ते म्हणले चेंज करा हो म्हणून. नाही वरती आहे थोडं. हा सेल्फ चेंज नाही केला. पोचत नव्हता हो. आता करा. ताईंना खाली पाठवा. हा दिव्या ताईंना खाली. ढाकबैरी लेणी ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी साहस, इतिहास आणि अध्यात्माचे रोमांचक मिश्रण प्रदान करतात. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. रोमांचक ट्रेक पासून ते चित्तथरारक दृश्य आणि घनदाट वनस्पतीपर्यंत हे ठिकाण एक अविस्मरणीय अनुभव देते. ढाकबैरी गड जुन्नर तालुक्यातील जांभवली गावाजवळ आहे. पुण्याहून अंतर सुमारे 90 किलोमीटर तर मुंबईवरून कर्जत मार्गे सुमारे 85 किलोमीटर आहे. जांभवली गाव हे बेस विलेज आहे. गावातून गुहेपर्यंतचा ट्रेक साधारण 2.5 ते 3 तासाचा आहे. ट्रेकची अवघडपणाची पातळी ही कठीण आहे. मध्ये काही अरुंद वाटा आणि चढ उतार आहेत. ट्रेक करताना मध्ये कुठेही पाण्याची सोय नाही. हा ट्रेक सुंदर आहे पण आव्हानात्मक देखील आहे. पावसाळ्यात इथं येणं टाळलंच पाहिजे. खडकांवर शेवाळ आणि घसरण्याचा धोका जास्त असतो. चांगले ग्रीप असलेले शूज, दोरखंड, पाण्याची बाटली सोबत असणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्वाचं, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं पाहिजे. कारण इथं एक चुकीचं पाऊल म्हणजे धोका, पण योग्य पाऊल म्हणजे आत्मविश्वासाचा विजय. ढाकबैरी लेणी, ढाकगड आणि कळकराईचा सुळका याबद्दल माहिती देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारे कोणकोणत्या ठिकाणांची माहिती तुम्हाला घ्यायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा. पावडर कमी टाका. 2 पुढे दिले. टाका.